कोल्हापूरमध्ये आज शौर्य, पराक्रम आणि भक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला. शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या 345व्या राज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय. रुईकर कॉलनी इथं छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं विधिवत पूजन करून राज्याभिषेक सोहळ्याची सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी संस्थेचे संस्थापक कैलासवासी सूरज ढोली यांच्या प्रतिमेचंही पूजन करण्यात आलं. सर्व उपस्थित शिवभक्तांनी ध्येय मंत्र आणि प्रेरणा मंत्राचे पठण करत संभाजी महाराजांच्या पराक्रमाला अभिवादन केले. सोहळ्याचं मुख्य आकर्षण ठरला तो म्हणजे दीपोत्सव. शेकडो दिव्यांच्या प्रकाशात संपूर्ण परिसर उजळून निघाला. यानंतर मर्दानी खेळाडूंनी लाठी, काठी, तलवारबाजीसह विविध साहसी प्रात्यक्षिके सादर करत संभाजी महाराजांच्या शौर्याचा जागर केला. या कार्यक्रमाला DYSP सुवर्णा पत्की, ज्येष्ठ गिर्यारोहक विनोद कांबोज, पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच गेल्या 28 वर्षांपासून ही परंपरा अखंडित जपत युवा पिढीसमोर पराक्रमाचा आदर्श उभा करत असल्याचं यावेळी मान्यवरांनी सांगितलं. कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षा शीतल ढोली यांनी सर्व शिवभक्त, खेळाडू आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.